Welcome student. Today we will start with next cell organelle, that is cilia and flagella. In previous lecture we have completed cytoskeleton. पहा आधीच्या लेक्चर मध्ये आपण सायटोस्केलेटन हे कंप्लीट केलेलं आहे. खूप डिटेल मध्ये ते आपण घेतलं होतं. त्याच्यानंतर आजच्या लेक्चरला पुढची सेल ऑर्गॅनेली शिकायला आपण सुरुवात करणार आहोत की ज्या सेल ऑर्गॅनेलीचं नाव आहे सिलिया अँड फ्लाजेला. सिलिया आणि फ्लाजेला हे स्ट्रक्चर आहे. मग काय सिलिया म्हणजे आणि काय फ्लाजेला म्हणजे हे आपल्याला पाहायचं आहे आणि नंतर त्याचं आपल्याला स्ट्रक्चर पण शिकायचं आहे. सो cilia and flagella, they are fine hair-like structures. They are membrane-bound structure and they are protoplasmic outgrowth. So, the cilia and flagella, they are fine hair-like membrane-bound प्रोटोप्लाज्मिक आउटग्रोथ. लक्षात येते का पहा. And that protoplasmic outgrowth, it is present on the free surface of the cell. That is present on the free surface of cell. लक्षात येते का पहा. सिलिया आणि फ्लाजेला हे स्ट्रक्चर आपण शिकायला सुरुवात केली आहे. सिलिया म्हणजे काय तर साधारणतः एक प्रकारच्या सेल्स आहेत. सिलिएटेड इपिथिलियम ज्याला आपण म्हणतो, अशा कॉलमनार असतात त्या शेपला आणि त्याला वरच्या साईडला असं जे हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, हे हेअर लाईक स्ट्रक्चर म्हणजे कोण तर ह्याला म्हणतात सिलिया. ठीक आहे. आणि फ्लाजेला म्हणजे काय तर काही बॅक्टेरिया जर तुम्ही घेतल्या तर ह्या बॅक्टेरियाला असं जे आउटग्रोथ असते ह्या आउटग्रोथला म्हणतात फ्लाजेला व फ्लाजेलम. सिलिया इज अ फ्लाजेला. सो these cilia or flagellum that are fine hair-like structure. That structure is bounded by the membrane and that structure originates from the protoplasm. So, it is a protoplasmic outgrowth and it is present towards the free surface of the cell. लक्षात येते का पहा. सेलच्या सरफेसला प्रेझेंट असणारं हेअर लाईक असणारं मेम्ब्रेन बाउंड असणारं असं प्रोटोप्लाझ्मिक जी काही आउटग्रोथ असते त्या सेलला, त्या प्रोटोप्लाझ्मिक आउटग्रोथला आपण काय म्हणतो तर त्याला आपण सिलिया आणि फ्लाजेला म्हणतो. ह्या मी सिलिया दाखवल्या त्या सेल्स वरती असणाऱ्या आणि हा बॅक्टेरिया त्या बॅक्टेरियाला असणारा मी फ्लाजेला दाखवलाय. ठीक आहे. मग आपण एक एक आपण स्टडी करायला सुरुवात करणार आहोत. मग कॉमन आणि आपण शिकतोय की कॉमन मी तुम्हाला सांगितलं की सिलिया म्हणजे काय तर हेअर लाईक स्ट्रक्चर, फ्लाजेला म्हणजे काय तर हेअर लाईक स्ट्रक्चर. आणि मग सिलिया असू दे किंवा फ्लाजेला असू दे, दोघंही मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहेत आणि दोघंही प्रोटोप्लाझ्मिक आउटग्रोथ आहेत. आणि सिलिया आणि फ्लाजेला दोन्हीही कुठं प्रेझेंट असतं तर त्या सेलच्या फ्री सरफेसला प्रेझेंट असणारं हे स्ट्रक्चर आहे. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट सिलिया अँड फ्लाजेला. सो that cilia, they generate the current in the liquid medium for the passage of material and locomotion. हे जे काही सिलिया आणि फ्लाजेला आहेत हे काय कामं करतात तर ह्यांचं काम आहे इट जनरेट द करंट इन द फ्लुइड मीडियम. फंक्शन त्याचं हा फंक्शन इट जनरेट करंट इन it generates the current in fluid medium for passage of material and locomotion. For passage of material and locomotion. पहा, सिलिया आणि फ्लाजेलाचं कॉमन फंक्शन आपण स्टडी करतोय आणि ते कॉमन फंक्शन काय सांगतोय तुम्हाला की सिलिया आणि फ्लाजेला
कशासाठी वापरले जातात, तर लोकोमोशनसाठी वापरले जातात. आणखी फूड पॅसेज किंवा फॉर द पॅसेज ऑफ मटेरियल. आता हे लक्षात घ्या थोडंसं की हे जे जनरेट द करंट इन द फ्लुइड मीडियम फॉर द पॅसेज ऑफ मटेरियल अँड लोकोमोशन असं फंक्शन पुस्तकाने सांगितलंय. ह्याचा अर्थ आपण एवढाच घ्यायचा की हे जे स्ट्रक्चर आहे, हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, सिलिया असू दे, फ्लाजेला असू दे, तर हे त्या ॲनिमलला लोकोमोशनसाठी मदत करतं, वॉटरमध्ये करंट जनरेट करतं, एक ठराविक विशिष्ट पद्धतीनं ते बीटिंग करतं आणि त्यामुळं करंट जनरेट होऊन ते लोकोमोशन करू शकतं. तसंच जर तुम्ही पॅरामोशनचा विचार केला, पॅरामोशन म्हणजे स्लीपर शेप ॲनिमल आहे, आपण शाळेमध्ये सगळेजण शिकलेलो आहोत. तर त्या पॅरामोशनला ज्या सिलिया असतात त्या सिलिया अशा पद्धतीनं बीट करतात की जेणेकरून फूड मटेरियल जवळपास असलं तर ते त्याच्या माउथ कॅव्हिटीकडे गोळा करायला त्या मदत करतात. त्याला आपण म्हणतो फॉर द पॅसेज ऑफ मटेरियल. फार डिटेल ह्याच्यामध्ये जाऊ नका कारण ती मुवमेंट खूप डिटेल आहे पॅरामोशियम मधली. ठीक आहे. मग आता हे कॉमन आपण स्ट्रक्चर शिकलो. कॉमन शिकल्यानंतर आता आपण बघूया की सिलिया आणि जो काही फ्लाजेला आहे त्याच्यामध्ये नक्की फरक काय आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल सिलिया. So cilia, these are small in size. They are small in size and many in number. And many in number. आता पहा, पॅरामोशियम मी तुम्हाला सांगते. पॅरामोशियम आता मी सारखंच म्हणते हा पॅरामोशियम आहे, स्लीपर शेप ॲनिमल. बरोबर. ह्याच्यामध्ये दोन न्यूक्लियाई असतात. लक्षात घ्या, एक छोटा आणि एक मोठं असं ह्याच्यामध्ये दोन न्यूक्लियाई असतात. ठीक आहे. हे ह्याच्या बॉडीचं स्ट्रक्चर. आता हा जो स्लीपर शेप ॲनिमल आहे ज्याला तुम्ही पॅरामोशियम असं म्हणता, ह्या पॅरामोशियमच्या हा युनिसेल्युलर ॲनिमल आहे. ह्याच्या बॉडीवरती असं सगळं हेअर लाईक स्ट्रक्चर असतं आणि हे जे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे ह्याला म्हणतात सिलिया. सो सिलिया दे आर स्मॉल इन साईज. लेंथ कशी आहे त्याची? लहान आहे. त्याची साईज कमी आहे, लहान आहेत आकाराने. बट दे आर मेनी इन नंबर. पण त्याची संख्या जर तुम्ही बघितली तर पॅरामोशियमच्या बॉडीवरती भरपूर प्रमाणामध्ये काय असतात? सिलिया असतात. Now what is the exact function of that cilia? The exact function of cilia is they act as oars causing movement of cell. It acts as a oar. It acts as a oars. It acts as a oar causing movement of cell. पहा, आता ह्याच्याबद्दलच जर बोलायचं म्हटलं पॅरामोशियमचा, तर पॅरामोशियम हा पाण्यामध्ये राहणारा एकपेशीय प्राणी. ह्याच्यामध्ये ह्या ज्या सिलिया असतात ह्या सिलिया ओअर सारखं ऍक्ट करतात. ओअर म्हणजे काय? तर तुम्हाला समुद्रामध्ये नावा असतात हे सगळ्यांना माहिती आहे. ते नावा वल्लवल्या जातं, ते वल्ला असतं त्याच्या साह्याने. मग जसं त्याचं काम आहे तसं ह्या ओअर सारखं ऍक्ट होतात आणि मग त्या जो काही ॲनिमल आहे ह्या ॲनिमलला त्या पाण्यामध्ये मुवमेंट करण्यासाठी त्या काय करतात? मदत करतात. नावाडी काय करत असतो? त्या वल्ल्याच्या साह्याने पाणी मागे ढकलून नाव पुढे जात असते. तशाच पद्धतीने ह्या सिलिया ऍक्ट होतात. पाण्यामध्ये एक विशिष्ट करंट तयार करून त्या काय करू शकतात? तर ह्या ॲनिमलची, ह्या सेलची मुवमेंट घडवून आणतात. ठीक आहे. आता हे झालं सिलियाबद्दल. आता पुढे आपण बघूया फ्लाजेला. काय फरक आहे सिलिया आणि फ्लाजेलामध्ये ते आपण पाहतो. आता पुढचा पॉइंट पहा, फ्लाजेला. आता फ्लाजेला बद्दल बोलायचं म्हटलं तर फ्लाजेला दे आर लार्जर अँड फ्यू इन नंबर. दे आर लार्जर अँड फ्यू इन नंबर. सिलिया कशा होत्या? आकाराने लहान लहान होत्या पण संख्येने भरपूर होत्या. तसं फ्लाजेलाचं नाहीये. फ्लाजेला हा किती असतो? तर लेंथनी तो लॉंग असतो पण नंबर जर त्याचा बघितला तर तो कमी असतो. अतिशय 1 किंवा 2 फ्लाजेला असू शकतात. म्हणजे कितीतरी एक्झाम्पल घेता येतील. युग्लेना नावाचा ॲनिमल आहे असा, तोही एक कपेशीय प्राणी आहे. हा ह्या युग्लेनाला असा एकच फ्लाजेला असतो.
ह्युमन बीइंग मध्ये असणारं स्ट्रक्चर की ज्याला तुम्ही स्पर्म असं म्हणता, बरोबर आहे. तर ह्या स्पर्मला सुद्धा असा एकच फ्लाजेला असतो. असे स्ट्रक्चर तुम्ही सांगू शकता. किंवा बॅक्टेरिया घेतली तर बॅक्टेरियाला सुद्धा काय असतं, तर बॅक्टेरियाला सुद्धा फ्लाजेला असतो. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ह्याला म्हटलं जातं फ्लाजेलम. ठीक आहे. मग फ्लाजेलम कसं आहे, तर सिलियाशी कम्पेअर केला असता लेंथला मोठं आहे, लार्जर आहे, आणि नंबर जर बघितला तर ते एक किंवा फ्यू अशीच त्याची संख्या ही असू शकते. ठीक आहे. नाउ द स्ट्रक्चर ऑफ फ्लाजेला इन केस ऑफ prokaryotic cell that is different from that of the eukaryotic cell. eukaryotic cell मधला फ्लाजेला तुम्ही बघितला आणि प्रोकॅरियोटिक सेल मधला फ्लाजेला जर तुम्ही अभ्यासला तर दोघांचंही स्ट्रक्चर मात्र कसं असतं, वेगवेगळं असतं. हे मात्र इथे विसरायचं नाही. मग आता एकच फरक आपल्या लक्षात आला की सिलिया असतील तर काय असतं, आकाराने लहान असतात, स्मॉल असतात, आणि नंबर भरपूर असतो. आणि फ्लाजेला कसे असतात, तर लेंथला मोठे असतात आणि नंबरने काय असतात, कमी असतात. आणि प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये असणारा जो काही फ्लाजेला आहे ह्या फ्लाजेलाचं स्ट्रक्चर दोघांच्या मधलं वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे. मग आता ऍक्च्युली आपण शिकणार काय आहोत, तर ह्या सिलिया आणि फ्लाजेलाचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला पाहायचंय. सो स्ट्रक्चरली both cilia and flagella they are made up of, both are made up of three parts. Both cilia and flagella they are made up of three parts. That is, first is known as a basal body, second is known as a basal disc, बेसल प्लेट म्हणले पुस्तकामध्ये आपण, पण बेसल प्लेटच म्हणून त्याला. अँड थर्ड वन इज नोन ॲज अ शाफ्ट. आता फ्लाजेला किंवा सिलिया किती पार्टने तयार झाले, तर ह्या 3 पार्टने तयार झाले. एकाला म्हणायचं बेसल बॉडी, दुसऱ्याला म्हणायचं बेसल प्लेट, आणि तिसरा पार्ट आहे त्याचा शाफ्ट. मग इथे एक मी डायग्राम काढली पहा. ह्या डायग्राम मध्ये मी काय दाखवलंय, तर हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, बरोबर आहे. ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला सायटोप्लाझमच्या आउटर साइडला प्रेझेंट असणारं पहिलं स्ट्रक्चर म्हणजे बेसल बॉडी आहे. तो हा पार्ट बेसल बॉडी. बेसल बॉडीच्या वरती प्रेझेंट असते बेसल प्लेट, आणि बेसल प्लेटच्या वरती हे जे काही स्ट्रक्चर दिसतंय ह्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, that structure is known as a shaft. ठीक आहे. So first portion that is the basal body. आपण एक एक पोर्शन शिकायला सुरुवात करूया. So basal body it is derived from centriole. It is derived from centriole. Centriole ही एक सेल ऑर्गॅनेली आहे. ही सेल ऑर्गॅनेली अजून तुम्ही शिकलेला नाहीये, मी नंतर शिकवणार आहे. मग ह्या सेल ऑर्गॅनेली पासून, सेंट्रिओल पासून काय तयार होते, तर बेसल बॉडी तयार होते. अँड दॅट इज प्लेस इन द आउटर पार्ट ऑफ सायटोप्लाझम. इट इज प्लेस इन द आउटर पार्ट ऑफ सायटोप्लाझम. म्हणजे कसं स्ट्रक्चर असेल सांगा बघू. समजा ही एक आपण पेशी घेतली, ह्याच्यामध्ये इथं तुम्ही न्यूक्लियस घेतलं, त्याच्यामध्ये जर हे सायटोप्लाझम घेतलं तर ह्या सायटोप्लाझमचा हा कोण आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि ह्या सायटोप्लाझमच्या आउटर पोर्शनला आहे, म्हणजे इथं अशी काय असू शकते, बेसल बॉडी असू शकते. सो बेसल बॉडी इट इज अ पार्ट ऑफ सिलिया और फ्लाजेला, and that part is made up of or derived from centriole, and that is present at the outer part of the cytoplasm. ठीक आहे. हे झालं बेसल बॉडी बद्दल. आणखीन एक वाक्य पुस्तकात तुमच्या दिले पहा की बेसल बॉडी इज मेड अप ऑफ और इट शोज 9 पेरिफेरल ट्रिपलेट ऑफ फायब्रिल. आता 9 पेरिफेरल ट्रिपलेट ऑफ फायब्रिल हे वाक्य तुर्तास विसरून जायचं सगळं लक्षात घ्या. आपण सेंट्रिओल शिकवताना पुन्हा मी इथं रेफरन्स देईल, त्याचा कन्फ्यूज होऊ नका. इथं हे वाक्य विसरून जा, त्यावेळेला मी ते सांगेन. आता आपल्याला दुसऱ्या पार्टकडे जायचंय. दुसऱ्या पार्टला आपण म्हणतो बेसल प्लेट.
बेसल प्लेट म्हणजे काय? तर बेसल प्लेट म्हणजे बेसल बॉडीच्या वरती जी प्रेझेंट असते तिला बेसल प्लेट म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. आणि तिसरा पोर्शन त्याचा आपल्याला शिकायचा आहे की ज्याला आपण म्हणतो शाफ्ट. सो दिस स्ट्रक्चर, this elongated structure is known as a shaft. So the shaft of cilia and flagella, that is elongated, hair-like, exposed part, elongated, hair-like, exposed part of cilia and flagella. cilia आणि फ्लाजेलाचा हेअर लाईक असणारा, इलॉंगेटेड असणारा, जो काही एक्सपोज असणारा पार्ट आहे त्या पार्टला आपण काय म्हणतो? तर त्या पार्टला आपण काय म्हणतो? दॅट इज नोन ॲज अ शाफ्ट. नाउ सच अ शाफ्ट इट गेट कवर्ड बाय अ कवरिंग and that covering is known as a sheath. So this shaft shows two parts again. One is known as a sheath and another is known as a axoneme. So what is mean by sheath? Sheath is the outermost covering. So the sheath is outermost covering of cilia and flagella. लक्षात येते का? पहा, मी तुम्हाला सिलिया आणि फ्लाजेलाचं स्ट्रक्चर सांगते. त्या स्ट्रक्चर मध्ये मी असं सांगितलं की सिलिया आणि फ्लाजेला 3 पार्टनी तयार झाले. एक म्हणजे बेसल बॉडी, इथं असते बेसल प्लेट आणि हा वरचा पोर्शन म्हणजे शाफ्ट. पैकी आपण कंप्लीट केली बेसल बॉडी. बेसल बॉडी बद्दल सांगितलं की सेंट्रिओल पासून तयार झाली आहे आणि सायटोप्लाझमच्या आउटर पोर्शन मध्ये प्रेझेंट आहे. बेसल प्लेट बद्दल सांगितलं की बेसल बॉडीच्या वरती बेसल प्लेट असते. आणि मग आता तिसरा पार्ट आपण शिकायला सुरुवात केला की ज्याला आपण शाफ्ट म्हणतो. शाफ्ट कसा पोर्शन आहे? तर शाफ्ट हा इलॉंगेटेड असणारा पोर्शन आहे, केसासारखा असणारा पोर्शन आहे, एक्सपोज असणारा, आपल्याला दिसणारा असा तो पोर्शन आहे. आणि ह्या पोर्शनचे पुन्हा 2 पार्ट आहे. एक म्हणजे शीथ आणि दुसरं म्हणजे एक्झोनिम. शीथ म्हणजे काय? तर कवरिंग ऑफ शाफ्ट इज नोन एज अ शीथ. सो शीथ इज अ आउटर कवरिंग ऑफ शाफ्ट. आउटर कवरिंग ऑफ शाफ्ट. And what is meant by axoneme? So axoneme is a cord or it is the central part of shaft. पहा, आता हा जो आतला पोर्शन मी दाखवलाय मधला सेंट्रली प्रेझेंट असणारा ह्याला म्हणतात एक्झोनीम. लक्षात येत आहे? म्हणजे शाफ्ट मध्ये 2 पोर्शन. शाफ्टचा जो कोर आहे त्याला म्हणायचं एक्झोनीम आणि शाफ्टला जे आउटर कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं शीथ. ठीक आहे? सो एक्झोनीम इज द कोर ऑफ द शाफ्ट or that is the central part of the shaft. Now, such an axoneme, it is made up of 11 fibrils. Now, in that axoneme, 11 fibrils are present. It is made up of 11 fibrils, and that fibrils, they are running parallel to long axis. That fibrils, they are running parallel to long axis. लक्षात येते का? पहा, हे स्ट्रक्चर लक्षात येते का तुमच्या? पहा काय शिकवते मी तुम्हाला? शाफ्ट शिकवते. शाफ्टचे किती पार्ट सांगितले? 2 पार्ट सांगितले. कुठले 2 पार्ट? शाफ्टचे किती पार्ट सांगितले? 2. एक म्हणजे शीथ आणि दुसरा म्हणजे एक्झोनीम. शीथ म्हणजे आउटर कव्हरिंग आणि एक्झोनीम म्हणजे कोर. बरोबर? आता एक्झोनीम बद्दल मी काय सांगितलं की हे जे काही एक्झोनीम आहे, हा जो काही कोर आहे, हा कोर मध्ये काय प्रेझेंट आहे? तर इट कंटेन्स 11 फायब्रिल्स. आणि हे फायब्रिल्स कसे? दे आर रनिंग पॅरलल टू लॉंग ऍक्सिस. म्हणजे हा जर एक्झोनीम असेल तर ह्याच्यामध्ये असे 11 काय असतील? फायब्रिल्स असतील. आणि सगळे फायब्रिल्स काय करतील? एकमेकांना पॅरलली रन करतील लॉंग ऍक्सिस पर्यंत, इथपासून इथपर्यंत. ठीक आहे? पुढचा पॉइंट पहा.
In that fibril, it shows 9 peripheral doublets of fibril. It shows 9 peripheral doublets of fibrils. आता जे 11 आहे, 11 मधलं मी काय सांगितलं, इन दॅट 11 9 आर peripheral doublets of fibrils and 2 central and 2 are central single fibrils. आता हे वाक्य थोडंसं समजावून घ्या. आता पहा, हे स्ट्रक्चर तुम्हाला कळलं. ह्या स्ट्रक्चरचा इथं मी जो काढलेला हा आडवा छेद आहे, त्याला आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन म्हणतो. मग ह्या आडव्या छेदमध्ये आधी लक्षात घ्या की काय दिसतंय, बाहेर तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतोय आणि आत काहीतरी तुम्हाला अशी अरेंजमेंट दिसते. आता मी सांगितलं की मध्यभागी त्याच्यामध्ये काय आहे, तर एक्झोनिम आहे आणि एक्झोनिम मध्ये 11 फायब्रिल्स आहेत. मग ते 11 फायब्रिल्स कुठले पहा, तर ह्याच्यामध्ये पहा, हे 1 2 3 किंवा आपण नाव टाकू त्याला. हा 1 म्हणा, हा 2 म्हणा, हा 3, हा 4, हा 5, हे 6 7 8 9 आणि इथं हा 10 आणि 11. हा किती आहे, 10 आणि 11. ठीक आहे. मग किती फायब्रिल्स झाले तिथं, 11 फायब्रिल्स झाले. आता 11 फायब्रिलची अरेंजमेंट कशी आहे पहा. 11 फायब्रिल मध्ये 9 फायब्रिल्स हे पेरिफेरल आहेत, बरोबर आहे की नाही, किती 9. मग इथे मी आकडा टाकला 9, कडेला आहेत म्हणून त्याला नाव दिलं पेरिफेरल. 9 पेरिफेरल. पण 9 पेरिफेरल सिंगल आहेत का, प्रत्येकामध्ये मी 2-2 फायब्रिल्स दाखवलेत. मग 2 फायब्रिल प्रेझेंट आहेत म्हणून ह्याला म्हणा डबलेट. सो इट शोज 9 पेरिफेरल डबलेट्स ऑफ फायब्रिल. डबलेट शब्द का वापरला, 2 आहेत. कडेला 9ची अरेंजमेंट आहे आणि 9 मधल्या एका सेटमध्ये किती फायब्रिल आहेत, पुन्हा 2 फायब्रिल्स आहेत. लक्षात येत आहे. सो 9 पेरिफेरल डबलेट्स ऑफ फायब्रिल्स हे झाले 9. आणि 10 आणि 11 कसे आहेत, दे आर सेंट्रल बट दे आर सिंगल वन. सेंट्रल आहे आणि सिंगल आहे. हा एक आहे आणि हा एक आहे. सो 2 आर सेंट्रल सिंगल फायब्रिल म्हणून ह्याचे अरेंजमेंट म्हटलं जातं 9+2. लक्षात येत आहे. पहा, एक्झोनिम मध्ये 11 फायब्रिल आहेत हे तुम्हाला क्लिअर झालं. ह्या 11 फायब्रिलचा हिशोब मी तुम्हाला सांगितला तो असा की ह्या 11 फायब्रिल मध्ये 9 फायब्रिल कडेला आहेत. कडेला आहेत म्हणून शब्द वापरला पेरिफेरल फायब्रिल, बरोबर. आणि 2 फायब्रिल कुठे आहेत, तर 2 फायब्रिल हे सेंटर लाईन म्हणून त्याला नाव दिलं सेंट्रल मायक्रोट्युब्युल, बरोबर. आता 9 कडेला आहेत त्याला डबलेट शब्द का वापरला हे बघा. 9 कडेला आहेत हे कळलं, पण ते दाखवताना मी पेअर दाखवली की नाही, म्हणजे ते 2 आहेत म्हणून तिथं शब्द वापरलाय 9 पेरिफेरल डबलेट्स ऑफ फायब्रिल. आणि सेंट्रलला असणारे किती आहेत, 2, पण ते 2 कसे आहेत, सिंगल आहेत. सो 2 सेंट्रल सिंगल फायब्रिल. मला वाटतं हे तुम्हाला आता व्यवस्थित क्लिअर झालेलं असावं. म्हणून त्याची अरेंजमेंट असते 9+2. हे MCQ ला विचारलं जातं, त्यामुळं हे व्यवस्थित लक्षात ठेवा ना. पुढच्या पॉइंटकडे जाऊ आता आपण. पुढे काय म्हणलेलं बघा, सिंगल सेंट्रल fibrils that get enclosed by the sheath, and that sheath is known as a central sheath or inner sheath. The 2 fibrils which are single fibrils which are present towards the inner side, that 2 single central fibrils, they get covered by the sheath, and that sheath is known as a central sheath. पुढचा पॉइंट पहा. These are 2 single central fibrils. They get covered by the central sheath. मग ह्या डायग्राम मधलंच मी एक्सप्लेनेशन सांगते. These are 2 single central microtubule or fibrils. They get covered by this sheath,
and that sheath is known as a inner sheath or that is known as a central sheath. Is it clear? Now, this sheath, आता हे वाक्य नीट लक्षात घ्या. This central sheath connect to one of the tubule of peripheral doublet. So, this central sheath, it connect to the one of the doublet of microtubule that get connected. नीट लक्षात येते का पहा. This sheath, it get connected with or connect to one of the fibrin of doublets of microtubule. लक्षात येत आहे. This sheath connect to one of the tubule of peripheral doublet, and that connection is known as a radial spoke. So this sheath, central sheath, it is connected to one of tubule of doublet of peripheral tubule. And that connection is known as a radial spoke. लक्षात ठेवा नाव radial spoke. पहा, आता ही जी शीट आहे, ही शीट मी काय सांगितलं की हे जे पेरिफेरल डबलेट आहे, ह्या पेरिफेरल डबलेट मधल्या एका ट्यूब्यूलला अशी जोडलेली आहे. आणि हे जे जॉइनिंग आहे, ह्या जॉइनिंगला काय म्हटलं जातं, तर ह्याला म्हटलं जातं रॅडियल स्पोक. मग रॅडियल स्पोक म्हणजे काय, तर ही जी इनर शीट असते, ही इनर शीट ते जे डबलेट आहेत पेरिफेरल, त्यापैकी एका मायक्रोट्यूब्यूलला जोडलेली असते, त्या जॉइनिंगला आपण म्हणतो रॅडियल स्पोक. ठीक आहे ना. सेंट्रल ट्यूब्यूल्स, that central tubules are connected to each other by the bridge. आता हा जो सेंट्रल ट्यूब्यूल आहे, that central tubule, they are connected to each other. Central tubule, they are connected to each other by the bridge. आता सेंट्रल ट्यूब्यूल मध्ये सुद्धा एक कनेक्शन मी दाखवलं इथं, आणि ह्या कनेक्शनला काय म्हणायचं, simply it is known as a bridge. And similarly, the peripheral tubules, they are also connected to each other by the linkers or interdoublet bridge. आता प्रत्येक पेरिफेरल ट्यूब्यूल जर तुम्ही बघितला तर हा ट्यूब्यूल एकमेकांना असा जोडलेला आहे. लक्षात घ्या. आणि हा जो एकमेकांना जोडलेला आहे, ह्या जॉइनिंगला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं लिंकर्स म्हणायचं किंवा इंटरडबलेट ब्रिज. इथं आपण नेक्झिन नाव दिलंय, किंवा ह्यालाच काय म्हणायचं, लिंकर्स म्हटलं. आपण इथे लिहिलं तरी चालेल, लिंकर्स. सो 3 जॉइनिंग लक्षात ठेवायचे. सेंट्रल शीट कनेक्टेड टू द पेरिफेरल डबलेट पैकी एका ट्यूब्यूलला रॅडियल स्पोकच्या साह्यानं, 2 सेंट्रल ट्यूब्यूल एकमेकांना जोडलेले आहेत ब्रिजच्या साह्यानं, आणि पेरिफेरल असणारे जे काही डबलेट्स आहेत ट्यूब्यूल, they are also connected with each other by the linkers or interdoublet bridge. So peripheral tubules, they are connected to each other by linkers or interdoublet bridge. नाव लक्षात ठेवा. इंटरडबलेट ब्रिजच्या साह्याने ते एकमेकांना जोडल्या गेलेले आहेत. मग इथं लक्षात घ्या, इंटरडबलेट ब्रिज हा एका प्रोटीननी तयार झालेला आहे, आणि त्या प्रोटीनचं नाव नेक्झिन आहे, म्हणून इथं नेक्झिन लिहिलेलं आहे. लक्षात घ्या. आणि इथं सुद्धा तुम्ही बघितलं तर हे जे दाखवलेत ह्या पेरिफेरल डबलेटला, हे जे आर्म्स दाखवलेत, हे आर्म कशापासून तयार झालेले आहेत, तर ते डायलिन नावाच्या प्रोटीन पासून तयार झालेत. हे फक्त इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे झालं सिलिया आणि फ्लाजेलाचं स्ट्रक्चर. समजायला फारसं अवघड ते नाही. एकदा दोनदा व्हिडिओ रिपीट करा म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की ते स्ट्रक्चर काय आहे. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबू.
नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट ऑर्गॅनेली आपण शिकणार आहोत आणि त्या ऑर्गॅनेलीचे नाव आहे सेंट्रीओल. ठीक आहे.